मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांची अलोट गर्दी। देशभरातून शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल। किल्ले रायगडावर 352वा शिवराज्याभिषेक सोहळा रंगणार। पंतप्रधान मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर जगात सर्वात उंचावर असलेल्या चिनाब पुलाचं उद्घाटन करणार। कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवणार। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान स्थानिक पातळीवर नेत्यांचं मनोमिलन। नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या सत्यनारायण पूजेला उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी। मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण। शिवसेना मनसे युतीबाबत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचं आवाहन। युतीसाठी आम्ही सकारात्मक असल्याचं ठाकरेंकडून संजय राऊतांचं उत्तर। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत राणा बैठकीत भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरेंचे नितीन देशमुखांमध्ये शाब्दिक चकमक। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने। निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याच्या चौकशीसाठी समितीची स्थापना। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास। अगवणे प्रकरणात चर्चेत आलेले आयजी सुपेकर 6 मोठ्या आरोपांनी वादात। अमरावतीच्या तुरुंगात असलेल्या गायकवाडांच्या जामिनासाठी 550 कोटी मागितल्याचा आरोप, तर सुपेकरांनी मात्र सर्व आरोप फेटाळले। पुण्यात भाजप कार्यकर्त्याविरोधात मानसिक छळाचा आरोप। पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्यांची तक्रार। महिला अधिकाऱ्याची थेट राज्य महिला आयोगाकडे तक्रार। पुणे विभागातून आषाढी वारीसाठी विशेष नियोजन। भाविकांच्या सोयीसाठी पुणे विभागातून पंढरपूरसाठी 750 बस सोडण्याचं नियोजन। ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीत पासपोर्टचं नुकसान। आगीत छगन भुजबळांसह समीर भुजबळांचेही पासपोर्ट खराब। भुजबळ यांना परदेश प्रवासासाठी आता मुदतवाढ। देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4866 वर। महाराष्ट्रातही 526 सक्रिय रुग्ण, तर राज्यातील 17 जणांचा कोरोनामुळे बळी। मुंबईत कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण। मंगळुरू चिंगराचेरीच्या दुर्घटनेनंतर सरकारकडून कारवाईचा बडगा। पोलीस प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांचं निलंबन, तर आरसीबीचा कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि इव्हेंट कंपनीवरही गुन्हा दाखल। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण। इगतपुरी ते आमणे शेवटचा 76 किलोमीटरचा मार्ग सेवेत। मुंबई ते नागपूर प्रवास केवळ 8 तासात शक्य। आरबीआयचे पतन धोरण आज जाहीर होणार। रेपो रेट दरात कपात होणार का याकडे लक्ष। सध्या 6% रेपो रेट। सीईटीसाठी यापुढे राज्याबाहेर परीक्षा केंद्र असणार नाही। उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय। राज्याबाहेरील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होत असल्याच्या शक्यतेमुळे हा निर्णय। राज्य परिवहन विभागातील 51 अधिकारी 15 दिवसांपासून घरी। अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बदलीला मॅटकडून स्टे। मॅटच्या आदेशानंतरही परिवहन विभागाकडून अधिकाऱ्यांना जुन्या ठिकाणी रुजू केलं नाही। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीडसह लातूर, धाराशिव, चंद्रपूरला सतर्कतेचा इशारा। डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यात शाब्दिक युद्ध। मी त्यांच्याबद्दल निराश, ट्रम्प यांचं वक्तव्य। तर माझ्याशिवाय जिंकला नसता, एलन मस्क यांचा दावा। पाकिस्तानात 3 दिवसात भूकंपाचे 24 झटके। कराची शहरासह जवळील परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले। 2.1 रिश्टर स्केल ते 3.6 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता। भारतीय संघ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर रवाना। शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 5 कसोटी सामने खेळणार। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।